तुमचा लेखनाचा साहित्यिकाचा हा चळवळीचा प्रवास कसा आहे त्याबद्दल काय सांगाल? मनापासून धन्यवाद. अशा पार्श्वभूमीत माझा जन्म झाला की घरात आणि गावातही कोणी लेखन करणारा माणूस नव्हता. मी स्वतः शाळेत जाण्याचा विलक्षण कंटाळा करत होतो. अलग लक्षात. गरिबी, घरात कोणीही शिकलेलं नाही. गावात गावगाड्याचा पुरातन अंधार. शिकण्याची परंपराच माहीत नाही. कशासाठी शिकायचं त्या मानसशास्त्रालाच माझ्या माहीत नाही आहे. मी असं सांगतो आपल्याला की मन नावाची गोष्ट खूप पुढे माझ्या देहात जन्माला आली. या देहात परंपरा वास्तव्य करीत होती, पण हे वास्तव्य परंपरेचं बाबासाहेबांची चळवळ आमच्या गावात सुरू झाली आणि त्या चळवळीनं एक वातावरण हळूहळू बदलायला लागलं. आणि या वातावरणानं माझ्या मनाची मशागत केली आणि मशागत केलेल्या या वावरात मन नावाचं एक बियाणं टाकलं. आता मी समन झालो. अमन होतो, आता समन झालो. इथून पुढे दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. 1943 सालचा जन्माने 1945 साली युद्ध संपलं, दुसरं महायुद्ध. मंदीचा काळ होता. पैसे कमी होते. लक्षामध्ये धान्य मिळत नसे. अमेरिकेनं ती लाल ज्वारी पाठवली होती पहा, मिलोची ज्वारी म्हणतात. 2-3 कोसाच्या अंतरावर जाऊन ती मिलोची ज्वारी आम्हाला आणावी लागे. आंबाडीची भाजी खाल्ली, तिच्या पेंड्या खाल्ल्या, तिच्या भाकरी खाल्ल्या, तुरी भरडून तिचा भरडा खाल्ला, ते एक नुसती तुरीची डाळ खाल्ली, मोहाची फुलं भाजून खाल्ली. अन्न मिळत नसे. आपल्या आईवडिलांनी बेटा असं मला जगवलं. गरीब होते. मी शाळेत जात नव्हतो. वडील मला सोलापुरी चादरीत बांधायचे आणि शाळेत नेऊन टाकायचे. शिक्षकाला म्हणायचे, याला इथं मारून टाका, कापून टाका, पण शाळेच्या बाहेर जाऊ नका. ते लहान वय होतं, वेडे वय होतं, बापाचा राग यायचा. पण बाप हे का करायचा? बाबासाहेबाच्या चळवळीनं त्याच्या मनात हे नवं काहीतरी टाकलं होतं. आणि या बापाला असं वाटतं की माझा कोणताही मुलगा शिकला नाही, मीही शिकलो नाही, घरात कोणीच शिकलं नाही, हा आपला शेवटचा मुलगा तो शिकावा. आणि यासाठी तो मला आयुष्यभर कधी माझ्या अंगावर त्याने हात टाकला नाही, कधी रागावला नाही. पण शिक्षणासाठी थोडंसं त्यानं मला शिक्षा केली.
मी बेटा या बापाच्या रागाला आणि त्यानं दिलेल्या मला दिलेल्या शिक्षेला आज सलाम करतो, वंदन करतो त्याच्या त्या मला मारण्याला. बापा, तू हे मला असं मारलं नसतंस ना तर मी शाळेतच गेलो नसतो. गुरांकडे शेतीत मजुरी करणारा, गुरांकडे जाणारा असा माणूस मी झालो असतो. कदाचित रेल्वेत गँगमध्ये भरती झालो असतो. याच्या पुढं त्या गावातल्या लोकांना स्वप्न नव्हतं. ती स्वप्न शून्य अवस्था होती. बाबासाहेबांनी माझ्या बापाच्या डोक्यात हे काहीतरी भरलं, उजेड भरला आणि या बापानं मला शिकवायला प्रारंभ केला. मी आज जो आहे तो त्या बाबासाहेबांच्या प्रेरणेचा आणि माझ्या बापाच्या प्रयत्नांचा उजेड आहे, थोडा बहुत जो असेल तो. पुढे मी काटोलला बेटा 4था वर्ग होता गावात, खेडं. काटोलला 9 किलोमीटर अंतर माझ्या गावातून, येरल्यापासून. आगगाडी होती, पैसे नव्हते. सकाळी जेवून काय बेसन भाकर करत असे आई, गरिबी होती. जेवून निघत असे तर 10 वाजता शाळेत जात असे. 9 किलोमीटर पायात चप्पल नाही. गरिबीनं चप्पल घेण्याची परवानगी दिली नाही मला. एकच पॅन्ट, एकच शर्ट, 9 किलोमीटर परत येणे. डबा नेत नव्हतो, टिफिन नेत नव्हतो, असं काही घरी नव्हतंच ना. बापाच्या धोतराच्या पालवात भाकर बांधून नेणे हे करावं लागलं असतं. पण मी ते करत नव्हतो. सकाळी जेवून गेलेला हा पोरगा 4था वर्ग पास झालेला, किती वर्षाचा असेल, 11-12 वर्षाचा. पायात चप्पल नाही, 9 किलोमीटर जाणे, 9 किलोमीटर येणे. 4 वर्ष हे पाय चालले. आता मला असं वाटतं बेटा की हे पाय काटोलला जात येत नव्हते, हे बाबासाहेबांच्या क्रांतीच्या उत्सवातच जात होते. हे शक्य झालं नसतं तर मला बाबासाहेबांशी नातंच जोडता आलं नसतं. त्याच्यानंतर बेटा मला चित्रकलेची मोठी आवड होती. प्रमोद बाबू मी यांच्यावर लिहिलं, आणखी 2 चित्रकारांवरती मी लेख लिहिले आहेत. मला चित्रकलेचं इंटरमिजिएट पास, मी चांगल्या फर्स्ट क्लासमध्ये पास आहे. मला कवितेच्या लेखनाची आवड. त्या 9वी 10वीत दोन्ही वर्ष मला ड्रॉइंगची पहिली पारितोषिक मिळाली, शेडिंगचं आणि कलरिंगचं फर्स्ट प्राइजेस. मी रात्र चित्र काढायचो प्रमोद बाबू, आणि दिवस मी न जेवता चित्र काढत. हे वेगळे पण तेव्हा होतं. मला असं वाटतं की ह्या चित्रकलेच्या तंद्रीनं आणि कविता लेखनाच्या तंद्रीनं हा यशवंत मनोहर केला आहे. ही तंद्री पुढे मोठी झाली, पण तिची रुजवात काटोलमध्ये आहे, अल्लक्षामध्ये. मॅट्रिक पास झालो. कोणीतरी तुमच्यासारखे होते मित्र औरंगाबादला शिकणारे, आधीच असं आहे तसं आहे, 30 रुपये स्कॉलरशिप मिळते आपल्याला. त्याला 30 रुपये मिळायचे बरं का. माझ्या मनानं निर्णय घेतला औरंगाबादला जायचं. 10वा वर्ग पास झालेलं खेड्यातलं हे पोरगं ज्यानं नागपूरही पाहिलं नव्हतं,
औरंगाबाद कोणत्या देशात आहे मलाही माहीत नव्हतं आणि घरच्या लोकांनाही माहीत नव्हतं. सगळे रडत होते, हे चाललं कुठं लेकरू, काही बरं वाईट झालं तर आपल्याला कळणार सुद्धा नाही. हे कोणता देश आहे औरंगाबाद. गेलो. तुम्हाला सांगतो, मी नागपुरातून गाडीत माझ्या भावानं बसून दिलं, तो रडत होता. त्या स्टेशनवर एरल्याच्या लोक सगळे आईवडील, मी रडणाऱ्या लोकांकडे पाहत नव्हतो. ह्याचं कारण आपल्याला मग रडू येईल. आणि मी एका लेखात लिहिलं आहे बेटा की अश्रूंशिवाय कसं रडायचं मी या लोकांकडून शिकलो. अश्रू ही दिसती भाषा आहे, पण मनात जर अश्रू रडत असले तर ही भाषा तुम्हाला कळत नाही. ती त्यालाच कळत असते जो रडत असतो. मी या प्रवासात दिवसाही झोपलो नाही. 3 वाजता मनमाडला गाडी पोचली. अंधार होता. मी जागाच होतो. काचेगुडा ट्रेनमध्ये बसलो औरंगाबादला जायला, जागाच होतो. सूर्य उगवत होता आणि औरंगाबादमध्ये गाडी पोचत होती. क्या बात आहे. मी या घटनेचं वर्णन माझ्या पुस्तकात लिहिलं आहे मिलिंद कॉलेजवरच्या, की ह्या मिलिंदमध्ये जाण्याच्या प्रवासानं मला उजेडाची रात्र शिकवली. अंधारच नव्हता या रात्रीत. बाबासाहेबांना अशी उजेडाची रात्र, मिलिंदच्या त्या ध्यासानं मला उजेडाची रात्र कशी असते उजेडाची रात्र. गेलो आणि मग प्रवेश घेतला मिलिंद कॉलेजमध्ये. डॉक्टर मना वानखडे प्रिन्सिपॉल होते. हाचा प्रवास. नंतर मी बी ऑनर्स होतं माझं. मी विद्यापीठात प्रथम श्रेणीत प्रथम आलो. MAची 2 वर्ष असतात, पार्ट 1 पार्ट 2. एका वर्षी दोन्ही पार्टची परीक्षा दिली. 8 पेपर्स, ट्युटोरियल्स 8 एका वर्षी लिहिले आणि मेरिटमध्ये 3रा आलो. रिझल्ट लागल्याबरोबर डॉक्टर मना वानखडे, डॉक्टर RP नाथ खांद्यावर हात ठेवला. प्रतिष्ठानला जागा आहे, आम्ही फोन करतो. फोन कसे होते हे लोक यांना माहीत आहे. विनंती करणारे फोन नाही. यशवंत मनोहर येत आहे, त्याला जॉईन करून घ्या. आदेश. मी माझं एक पुस्तक RP नाथला अर्पण केलं आहे पा. मी हरू नये म्हणून माझ्या पाठीवर ताकदीचा हात ठेवणारा आंबेडकर कॉलेजचा प्रिन्सिपल आणि विद्यापीठाचा कुलगुरू. माझ्यावर खूप प्रेम केलं या माणसाला. कोण होता, कुठला होता मला माहीत नाही. हे प्रेम मात्र हे बाबासाहेबांच्या मनातलं होतं एवढं मला माहीत आहे. बेटा पैठणला गेलो. हा शिक्षणाचा प्रवास आहे माझा. आणि लेखन सतत सुरूच होतं या सगळ्या काळामध्ये बरं का. तर ठीक आहे, हे लेखन आणि हे माझा शिक्षणाचा प्रवास. मी शिकेन असं स्वप्न मनात कधी उगवतलं नव्हतं. हे स्वप्न उगवलं. एका स्वप्न शून्य मनात एक स्वप्न उगवलं ते या शिक्षणानं. आणि हे स्वप्न म्हणजे एका न जगणाऱ्या पोराला झगझगीत तेजस्वी जगणं शिकवणारं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं. तुम्हाला सांगू, एक विसरलो मी. पहिली स्कॉलरशिप मिळाली. 3 नोटा 30 रुपयाच्या, 10 आपल्या रुपयाच्या 3 नोटा हातावर घेतल्या कोऱ्या करकरीत. पहिली स्कॉलरशिप. माझ्या डोळ्यात त्या क्षणी आसू आली. आसू कशासाठी की एवढी रक्कम मी पहिल्यांदा बघत होतो. गावात घरात कधी एवढी मोठी रक्कम नाही. 30 रुपये एवढी रक्कम. तुम्हाला सांगतो,
या रकमेनं मला एवढं श्रीमंत केलं, पैशानं नाही प्रतिभेनं, की मी या 30 रुपयांना धन्यवाद देतो. बोल दुसरा प्रश्न. तुमचं पहिलं पुस्तक तुम्ही कधी लिखाण केलं, कधी सुरुवात केली आणि कोणतं होतं पहिलं पुस्तक? 1977 साली माझं उत्थान गुंफा प्रकाशित झालं, कविता संग्रह. कविता कॉलेजपासून लिहित होतोच, त्याच्या आधी लेखन करीत होतो. 77 साली पुस्तक प्रकाशित झालं. मी असं मानतो की हा माझा वाङ्मयीन जन्म आहे. उत्थान गुंफा हा माझा वाङ्मयीन जन्म आहे. माझ्या वाङ्मयीन जन्माची तारीख तुम्हाला पाहायची असेल तर 1977. एक पुस्तक आलं आहे उत्थान गुंफेवर, सगळ्या महाराष्ट्रानं लिहिलं एक पुस्तक आलं आहे. पु ल देशपांड्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये मोठा लेख लिहिला उत्थान गुंफेवर. बाबा आढावांचा फोन आला मला, यशवंता, इतकी माणसं वाट्याला आलीत माझ्यावर का, खूप माणसं वाट्याला आलीत. यशवंता, उत्थान गुंफेवर पुलंनी लिहिला आहे. आता पु ल म्हणजे काय, तो करिश्माच आहे ना सगळा. मला पु ल हे नाव माहीत होतं, पण पु ल माझ्यावर लेख लिहितील. सगळ्या महाराष्ट्राचा कवी झालो त्या एका लेखानं. लेखाचं शीर्षक होतं, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. पुलंनी मला सांगितलं. नंतर पु ल माझ्या घरी 3-4दा आले. सुनीताताई आल्या, ते आल्या, जेवण केलं. इंदापूरला आले माझ्या आग्रा खातर संमेलनामध्ये. 2 दिवस माझ्यासोबत होते पु ल. एकदा पु ल आले ना बेटा, मी आजारी होतो, मला पाहायला आले. दोघंही आले, सुनीताबाईंनी पु ल. क्वार्टरला राहतो अमरावती रोडला. इलमकर सफरचंद घेऊन आले, हसत खेळत मला माझ्या आजारातून माझं आकाश मोकळं करण्याचा प्रयत्न केला. आणि यशवंता, तुझं घर पाहायचं आहे मला. घर पाहिलं. ज्या खोलीत माझी पुस्तकं होती तिथे एक बेड होता, तिथं माझी आई होती, म्हातारी. आता त्या तिच्या बेडवर भाई आणि मी गेल्यानंतर तिला म्हटलं मा. मी मा म्हणत होतो ना, आई वगैरे शब्द मला माहीतच नव्हते ना. मा. पु ल देशपांडे आहेत महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे लेखक. पुलंनी काय म्हणावं, आई मी सगळ्यात मोठा लेखक आहे, पण तुझ्या लेखापेक्षा मोठा नाही. म्हणजे मी मोठा लेखक आहे किंवा होतो असं नाही आहे, पण पुलंच्या या एका वाक्यानं मला नम्रता शिकवली. आयुष्यभर मी लिहित राहिलो, कधी मोठं मानलं नाही स्वतःला. नम्रता शिकवली. तुम्हाला खरं सांगतो, राग जाधव मोठा समीक्षक, माझे शिक्षक मिलिंदमधले, अपार प्रेम त्या माणसाचं माझ्यावर, अपार प्रेम. वाईला गेलो, विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते राघव. यशवंता, तुझ्या भाषेचा मी फॅन आहे. एवढा मोठा महान समीक्षक म्हणतो आहे. आणि ते काय म्हणाले प्रमोद बाबू, जेव्हा मी उदास होतो, खचल्यासारखा होतो, मन मरगळतं, त्यावेळेला त्यांच्या टेबलावर एक डोंगी होती, त्या डोंगीत उत्थान गुंफा होती, पुस्तक होतं. ते काढलं, यशवंता हे पुस्तक वाचतो, परत ऊर्जा घेतो. बेटा असं आहे. काय वाटावं, हे मोठी माणसं महाराष्ट्राची, ही मोठी माणसं. आणि म्हणून राग जाधवांनी पुढं असं लिहिलं की एरल्याच्या मातीतच काही गुण असे असावेत
की त्या मातीत हा युगसाक्षी प्रतिभावंत जन्माला आला. कोणीतरी एखाद्या शास्त्रज्ञानं येरल्याच्या मातीचं परीक्षण केलं पाहिजे. म्हणजे काय म्हणतो की एक असा शाळेतनं जाणारा पोरगा आणि एक असा कुठून 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 नकारांमधून नकार तुडवत, गरिबी तुडवत, दारिद्र्य तुडवत हा पोरगा पुढे गेला. याचा अर्थ मला समाधान आहे असं नाही. मी तुला सांगतो बेटा, समाधान आणि माझं कायम भांडण आहे. समाधानी नाही व्हायचं. अस्वस्थता ही तुझी प्रॉपर्टी आहे. अस्वस्थता सोडायची नाही. सतत जळत राहायचं, सतत पेटत राहायचं. मी काहीतरी केलं हे समाधान जवळ नाही येऊ द्यायचं. समाधान माणसाला त्याच्या प्रतिभेला बेसावत करतं, बेसावत करतं. तुम्हाला स्थगिती देतं, तुमच्या प्रतिभेला स्थगिती देतं समाधान. म्हणून मी कधी समाधानी होत नाही. खूप लोकांचं प्रेम मला, खूप लोकांचं प्रेम, पण तरीही मी सतत हे मानत आलो बेटा की लिहिलं त्याच्यापेक्षा आणखी महत्त्वाचं, आणखी मोठं माझ्या हातून अजून लिहायचं आहे, लिहून व्हायचं आहे. वह मी लिखना है भैया, मला ते लिहायचं आहे. अजून जे लिहून नाही झालं, या प्रतिभेला त्या अपूर्व लेखनाची प्रतीक्षा आहे. त्यासाठी धडपड आहे, त्यासाठी हे पेटणं आहे. आणि मी तुला सांगतो बेटा, मी तर हे सांगतो की अवतीभोवती अंधारच होता, दिवाही नव्हता. त्यावेळी मी स्वतःला पेटवत होतो आणि त्या पेटण्याच्या उजेडात लिहित होतो. साहेब प्रमोद बाबू, तर हे असं लेखन बरं का. कुसुमाग्रजांनी माझ्यावर किती प्रेम करावं, केवढा मोठा माणूस, खूप प्रेम केलं लक्षामध्ये. पुलंनी आणि बाबूराव बागुल, हे बाबाराव, केवढं प्रेम या मोठ्या भाई वैद्य, खूप मोठ्या मोठ्या माणसांनी प्रेम केलं माझ्यावर लक्षामध्ये. तर हे अशी वाङ्मयीन अशी माझी आत्तापर्यंत. आणि तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये जी आहे ना, आता या अवस्थेत मी मनाचे आहे की जगातल्या प्रज्ञावंतांना, शास्त्रज्ञांना आणि सौंदर्यशास्त्रज्ञांना डोकं असेल तर त्यांनी बाबासाहेबाच्या या मुलाचं, या सूर्यपुत्राचं डोकं एकदा तर पाहून घ्यावं. तुम्ही चुकतात हे मला सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांनी अनेक चुका दुनियेच्या सांगितल्या. मी या क्षेत्रातील तुमच्या चुका दाखवीन, मी त्याचा लेख आहे. तेवढं चिंतन केलेलं आहे. आणि आता तुला सांगतो, आता प्रमोद बाबू इथं बसलेले आहेत. मी हे लिहिलं या पुस्तकात. दुनिया काय मानते, सौंदर्यशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा आहे. हे सगळं डिकन्स्ट्रक्ट करून फिरवलं आहे मी. सौंदर्यशास्त्र हे जीवनाच्या सौंदर्याचं शास्त्र, साहित्याच्या सौंदर्याचं शास्त्र, कलांच्या सौंदर्याचं शास्त्र. ह्याच्यात एक जीवता, अविभाज्यता, हे वेगवेगळी सौंदर्यशास्त्र नाही आहेत. आणि हे लक्षात ठेवा, हे जीवनाला सुंदर करणारं शास्त्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. या सौंदर्याच्या इतर सगळ्या तत्वज्ञानांनी
शाखा झालं पाहिजे, ह्याचं अनुसरण केलं पाहिजे. कारण हे केवळ कलेचं आणि साहित्याचं सौंदर्यशास्त्र नाही, जीवनाचंच अख्ख्या सौंदर्यशास्त्र आहे. सगळ्या तत्त्वज्ञानांनी याचं अनुसरण केलं पाहिजे सौंदर्यशास्त्राचं. हे शास्त्रांचं शास्त्र आहे, तत्त्वज्ञानांचं तत्त्वज्ञान आहे. हे तुम्हाला सांगतो, हे खतरनाक काम आहे बरं का. आणि हे सौंदर्यशास्त्र कशावर उभं आहे? तुमच्या श्रद्धावर नाही, विज्ञान, निष्ठा, लॉजिक, ह्याच्यावरती सौंदर्यशास्त्र उभं आहे. आणि या सौंदर्यशास्त्राची सगळ्या दुनियेला एक माणूस पण शिकवणारी, नीती शिकवणारी अशा प्रकारची सौंदर्यशास्त्राची रचना आहे बरं का. ते सविस्तर आपण बघितलं पाहिजे.